आई आई गं! आज तर माझ्या अंगठ्याचं नख अख्खच्या अख्खं तुटून गेलं. नमस्कार मंडळी, मी मानसी शिंदे. आजच्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर झालं असं, की मी सकाळी-सकाळी रिहर्सलला जात होते. सकाळी म्हणजे पहाटे. तुम्हाला वाटत असेल, की रात्र आहे, पण नाही. आणि ट्रेन पकडायची म्हणलं, की पहिला प्रश्न हा येतो, की या साइडची ट्रेन पकडायची, की त्या साइडची? कारण की नेहमी या साइडची पहिले जाते, तर सगळे इथेच थांबलेले. पण अरेच्चा! समोरची ट्रेन निघाली आज. सगळ्यांचा खूप मोठा पचका झालाय. आता मला फारच टेन्शन आलं, की मी लेट पोहोचणार. म्हणजे लवकर उठून इतक्या लवकर अर्धा तास पहिले येऊन सुद्धा ट्रेन लेट. फायनली ट्रेन आली आणि मला सीटही मिळाली. सीट मिळाल्याचं वेगळं सुख असतं, हो ना? फायनली मी रिहर्सलला पोहोचली. आता तुम्ही विचार करत असणार, हिने तर कपडे वेगळे घातलेत. पण मी चेंज केलं, कारण तुम्हाला तर माहिती आहे ट्रेनमध्ये किती गर्दी असते आणि बायकांची ओढाताण तर तुम्हाला माहितीच आहे. तर तेच पण आल्या होत्या. ॲक्चुअली त्यांना लेट झालेलं, पण ठीक आहे. लवकर आम्ही रिहर्सल चालू केली आणि इथे बघा आम्ही रिहर्सल करतोय. बाय द वे तुम्ही यांना ओळखलं का? कमेंट सेक्शनमध्ये सांगा, की यांचं नाव काय आहे? मी मस्त घरी पोचले आणि विचार केला मस्त आता चादर घेऊन झोपेन. पण चादरीच्या मधून पायात असा कुडकुड आवाज येत होता, काहीतरी हलत होतं. हे बघा, माझं अख्खच्या अख्खं नख निघालंय. खूप दुखत होतं मला. बरं हे सगळं कोणामुळे झालं माहितीये तुम्हाला? दाखवते. या मुलामुळे. या मुलाने गणपतीत पळत येऊन माझ्या पायावर जो पाय दिलाय ना, त्यानंतर माझ्या नखातून एकदम रक्त वाहू लागलं. थांबतच नव्हतं. मला वाटलं काय झालं असेल? पण मला वाटलं होईल हळू बरं मी पण इतकं लक्ष नाही दिलं. क्लीन वगैरे केलं त्याला आणि मी बोलली होईल आपोआप हील होईल. पण फक्त देवाला प्रार्थना केली, की सकाळी ते नख आपोआप निघू दे आणि हे बघा नख आपोआप निघालेलं. मी बऱ्याच जणांना माझ्या फ्रेंड्सला दाखवलं तर त्यांना वाटलं, की नेल एक्सटेन्शन आहे. पण हे नेल एक्सटेन्शन नाहीये. हे अख्खच्या अख्खं माझं नख निघालंय. हे बघा, ही माझी आतली स्किन आहे. बरं झालं स्वतःहूनच निघालं. माझ्यामध्ये तर 0 सहनशीलता आहे. चला, देव जे करतो चांगल्यासाठीच करतो. असेच तुमच्याही आयुष्यातले प्रॉब्लेम्स जे अडकून बसले, त्यांना देव बाप्पा तुमच्या आयुष्यातनं आपोआपच काढून टाकेल. जसं माझं नख निघालं, तसं तुमचे प्रॉब्लेम्सही निघतील. चला, थँक पूर्ण व्लॉग बघण्यासाठी आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये.